हिंदू धर्मातील होळी हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो। होळी म्हटलं की रंग, आनंद आणि गोडवा आलाच। या सणात साखरेपासून बनवलेल्या हार आणि कंगनांना विशेष महत्त्व असते। धुळे शहरात मात्र या गोड परंपरेला एक वेगळीच सामाजिक किनार लाभलेली आहे। येथे हिंदू मुस्लिम बांधवांची कुटुंबे गेल्या 3 पिढ्यांपासून साखरेच्या गाठींचे हार कंगन तयार करून हिंदू बांधवांच्या होळी सणाचा गोडवा वाढवत आहेत। होळी ते गुढीपाडवा या कालावधीत साखरेचा हार आणि कंगन ग्राहकांकडून मोठी मागणी असते। धुळे शहरातील मुस्लिम कुटुंबीय संपूर्ण कुटुंबाच्या मदतीने महिनाभर आधीपासून हार कंगन तयार करण्यास सुरुवात करतात। होळीच्या दिवशी साखरेचा हार पूजा केली जाते, त्यामुळे या वस्तूंना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे। या कुटुंबांचा छोटा व्यवसाय हा केवळ उपजीविकेचं साधन नसून हिंदू मुस्लिम एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे। धुळे जिल्ह्यासह नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्येही येथे तयार होणारे हार कंगन विक्री होतात। यंदा साखरेच्या दरात वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत हार कंगनांच्या किमतीतही वाढ झाली आहे। मात्र वाढलेल्या दरांनंतरही ग्राहकांकडून मागणी कायम आहे। होळीच्या गोडव्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा छोटा व्यवसाय आजही परंपरा आणि एकात्मतेची गोड साखळी जपत आहे। मी नासिर हलवाई बाबानगर येथून बोलतोय। आमचा जे व्यवसाय आहे वडलोपार्टी आहे आणि आमचा माल नाशिक, पालघर, मुंबई, बोईसर इकडे जातो आणि महिनाभर अगोदर आम्ही होळीची तयारी करतो आणि इकडे आमचं सर्व कुटुंब मिळून माल बनवतो आहे। 1 महिन्यापूर्वी आमची तयारी चालू झालेली आहे। हिंदू मुस्लिम सणानिमित्त आम्हाला 1 महिन्यापूर्वी लई ऑर्डर भेटत आहे आणि साखरेचे भाव वाढल्यामुळे यावर्षी आम्ही 5,000 रुपये वाढवलेलं आहे मालामध्ये।